जजमेंट आलं होतं ज्यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ओबीसींचं त्यामध्ये एक डाटा कलेक्ट करायचा एम्पिरिकल डाटा ट्रिपल टेस्ट त्यांनी दिली होती आणि त्यांनी हे म्हटलं होतं की राजकीय मागासलेपण याला तुम्ही आर्थिक शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण समजता कामा नये, हे वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी विकास गवडीवाली एक केस झाली ज्यामध्ये तोच 5 जजेसचा जो जजमेंट आहे की कृष्णमूर्तीचा, त्यावरून पुढे जाऊन महाराष्ट्रातले सगळे ओबीसी रिझर्वेशन संपवण्यात आले. ते वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक फार सुंदर असा ऑर्डिनन्स काढला ज्यामध्ये की 50% जी सिलिंग होती ती कशीही व्हायोलेट होऊ नये आणि ओबीसीचं रिझर्वेशन सुद्धा मेंटेन राहावं, हा एक स्वर्ण माध्यम साधला होता. त्याला सुद्धा राहुल वाघ यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला आणि तो मॅटर लागलेला सत्राचा. आता तायवाडे सरांच्या आणि वडेट्टीवार सरांच्या नेतृत्वाखाली महासंघाने तिथे इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल केलं आहे. त्याच्यातले मुद्दे काय ते मी आपल्याला सांगतो. ते संविधानात 3 आर्टिकल्स असे आहेत ज्यामध्ये ओबीसी मेन्शन आहे. पहिला आर्टिकल आहे सेक्शन आर्टिकल 15 सब आर्टिकल 4, आर्टिकल 16 सब आर्टिकल 4. 15(4) मध्ये सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस असं दिलेलं आहे आणि आर्टिकल 16(4) मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस दिलेले आहे. त्याच्यानंतर 243D आणि 243T हे जे राजकीय आरक्षणासंबंधित राज्य शासनाला अधिकार देणारी कलमं आहेत संविधानातील, त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस असतात. तर आता संविधानात एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आल्यावर आपण वेगवेगळे अर्थ काढू शकत नाही. परंतु बॅकवर्डनेस हा एज्युकेशनल आणि सोशल वेगळा आणि राजकीय वेगळा हे संविधानात नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं जो 5 जजेसने घेतलेला निर्णय आहे हा थोडा मागे जाऊन सुप्रीम कोर्टानं बघावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. कारण 1963 ला आर बालाजी या केसमध्ये 5 सुप्रीम कोर्टचे जजेस आणि जम्मू अँड काश्मीरच्या केसमधले 5 जनकदास या केसमधले 5 सुप्रीम कोर्टाचे जजेसचे जजमेंट्स आहेत. तर जम्मू काश्मीरच्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल 15(4) आणि 16(4) यामध्ये जो एसी बीसी आणि ओबीसी आहे ते एकच आहे, आपल्याला एकाच प्रकारे ते वाचावं लागेल. तर जेव्हा 2 आर्टिकल्स मध्ये वाचलाय तर 3ऱ्या आर्टिकल मध्ये सुद्धा वाचावं. आणि या दोन्ही जजमेंट्सचा 2010च्या जजमेंट मध्ये उल्लेख नाही, त्यावेळेसच्या वकिलांनी ते माननीय सुप्रीम कोर्टाला दाखवलेलं नाही आहे. तर आम्ही ती विनंती करतो इंटरव्हेन्शन मध्ये की माननीय सुप्रीम कोर्टाने ते 2 जजेस बघावे, जजमेंट बघावे जे सुद्धा 5-5 जजेसचे आहेत आणि हे लार्जर बेंचला रेफर करावं, 7 जजेसचा बेंचला. त्याला कारण असं आहे की एम्पिरिकल डाटा जो कलेक्ट करायची जबाबदारी आहे ती त्यांनी स्टेटवर जी टाकलेली आहे ती सुद्धा संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे चुकीची वाटते. कारण आर्टिकल 340 म्हणतो की ओबीसी जे आहेत अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस यांच्याबद्दल अभ्यास करणे, अभ्यासाअंती जे क्लासेस आहेत त्यामधनं जातींना त्या लिस्टमधनं बाहेर काढणे किंवा ऍड करणे हे अधिकार सर्वोपरी माननीय राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेल्या आर्टिकल 340 खालील कमिशनला आहे. तर प्रश्न असा या जजमेंट नंतर आपल्या समोर असा उद्भवला की जर राज्य शासनाने याचा अभ्यास केला आणि त्या लिस्टमध्ये काही जाती वाढवल्या किंवा कमी केल्या किंवा कुठल्या क्लासेस ऍड केल्या तर त्या आर्टिकल 340च्या विरुद्ध जाईल. तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे केलेलं काम पुन्हा चॅलेंज होईल आणि 340 खाली पुन्हा ते करावं लागेल आणि याच्यात कितीतरी पिढ्या ओबीसीच्या संपतील आणि जे त्यांचं हक्काचं संवैधानिक आरक्षण आहे ते त्यांना मिळणार नाही. तर या प्रकारचं अप्लिकेशन तिथे दाखल केलेलं आहे. 17 तारखेला हिअरिंगला येईल आणि 17 तारखेला काय होईल ते आपल्याला पुढे सांगितलं. थँक्यू. हे जे लार्जर बेंच आहे आपण सांगितलं की 6 जजेसच्या बेंच मध्ये ते 5 जजेसचे ऑलरेडी 3 जजमेंट्स आहेत. जो आमच्या विरुद्ध आहे तो 2010चा आहे. आपण रिक्वेस्ट केली की 7 जजेस. ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील आपल्याला
आमचे स्नेही ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला आहे. त्यातला एक छोटासा मुद्दा जो आपणापर्यंत पोहोचवायला पाहिजे तो मला असं वाटतो की M.R. बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर 1963 साली हेही 5 न्यायमूर्तींनी सुप्रीम कोर्टच्या आपल्या दिलेलं निर्णय आहे. या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे 5 जजेस असं म्हणतात, ज्या अर्थी राज्य शासनाला ओबीसींना आरक्षण देण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्या त्या राज्याला आपल्या जनतेच्या कल्याणासाठी आपल्या नागरिकांच्या विकासासाठी जर काही करणं गरजेचं भासत असेल तर घटनेच्या कलम 340 खालचं जे काही कमिशन नियुक्त करण्याची जबाबदारी जरी असेल तरी सुद्धा शासनाला जर गरज भासल्यास त्या प्रवर्गाच्या नागरिकांना आरक्षण देण्याची तरतूद करता येऊ शकते. त्यासाठी 340च्या कमिशन खालच्या नियुक्त व्हावं, त्याचा रिपोर्ट यावा आणि त्याच्यावर नंतर शासनाने विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. या प्रक्रियेसाठी वाट पाहण्याची गरज भासत नाही. याची 2 कारणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला दिलेली आहेत की राज्य शासनाला हे दिलेला आहे अधिकार की आपल्या कोणत्या नागरिकांना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. आणि दुसरं, कमिशन अपॉइंट करून कमिशन हे फक्त शासनाला मदत करणार आहे. त्यांचा जो रिपोर्ट असेल, त्यांचा जो अहवाल असेल तो शासनाला कोणत्या जाती त्यात घ्यायच्या, कोणत्या जातीला संरक्षण द्यायचं नाही द्यायचं यासाठी एक अभ्यासपूर्वक आलेला तो एक अहवाल असणार आहे. तो शासनावरती पूर्णपणे म्हणजे 100% बंधनकारकच असेल असा नियम नाही. अशी कायद्याची गरज नाही, अशी कायद्यामध्ये गरज नाही आहे. त्यामुळे तो रिकमेंडेटरी असल्यामुळे सुद्धा शेवटी शासनालाच त्याच्यावर कृत्य करायचं का कार्यवाही करायची आहे. म्हणून शासनाला जेव्हा ही खात्री पडलेली आहे की पर्टिक्युलर एखादा ओबीसी क्लास किंवा एखादा कोणताही मागासवर्गीय समाज हा या आरक्षणाला एंटायटल आहे किंवा त्याला देणं गरजेचं आहे, तर अशा याच्यामध्ये तुम्ही कमिशनचा रिपोर्ट येईपर्यंत थांबण्याची गरज नाही. असा हा एक महत्वाचा निर्णय, तोही निर्णय मागील कोर्टाच्या समोर आणण्यात आलेला नाही. अशा प्रकारची वेगवेगळी निर्णय आणि अगोदर जानकी प्रसादची केस 1973 सुप्रीम कोर्ट जी फिरदोस साहेबांनी सांगितली आहे की ज्यामध्ये म्हटलंय बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स आणि सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन याची व्याख्या घटनेत कुठेही दिलेली नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी घटनेमध्ये ही शब्द प्रयोग वापरले गेलेले असतील, कारण आर्टिकल 243D 243D जे आपल्याला ग्रामीण भागातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासाठी देणारं रिझर्वेशन जे आहे ते 43D खाली असणार आणि 243D मध्ये अर्बन एरियाज ज्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका येतात त्यामध्ये त्याची तरतूद करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेले आहे. त्यामुळे जर तशा प्रकारे तीच वाक्यरचना, तीच शब्द प्रयोग 243 खाली जेव्हा केला गेला म्हणून त्याचा अर्थ हे दोन्ही समान आहेत आणि या प्रकारच्या अर्थाची व्यवस्था करून जर एकेकाळी ओबीसीची यादी तयार झालेली आहे शासनाची, तर त्या यादीवरती आपण सध्यापुरतं जे राज्य शासनाने आज रोजीचा अध्यादेश काढलेला आहे, जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आज राहुल मागच्या केसमध्ये जो आव्हानित करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये त्यांनी 50% आरक्षणाच्या सीमित राहूनच आपल्याला आरक्षण देण्याचं तरतूद राज्य शासनाने केलेली आहे. ती तरतूद या 2 गोष्टीसाठी आपल्याला अबाधित ठेवून आताच्या स्थितीमध्ये 50% पर्यंत रिझर्वेशन, राजकीय रिझर्वेशन हे ओबीसीला देण्यात यावं आणि नंतर हा विषय 7 जजेसकडे जावा. कारण याच्या अगोदरची सर्व जजमेंट 5 जजेस पर्यंतची आलेली आहेत, काही 3 जजेसची आहेत. यामुळे जोपर्यंत हे 7 जजेसच्या खंडपीठाकडे जाणार नाही तोपर्यंत हा तिठा आता सुटणार नाही. पण हा मध्य मार्ग आहे, म्हणून हा असा प्रकारचा अंतरिम आदेश देऊन ओबीसीना सध्या 50%च्या आतमधलं रिझर्वेशन द्यावं आणि नंतर अंतिम निर्णय आल्यानंतर पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असा प्रकारची विनंती आम्ही या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. 17 तारखेला त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. हा एकंदरीत आमचा आजचा विषय आहे.
अशा प्रकारची माहिती आमच्या दोन्ही वैद्यकांनी दिली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की शेवटी संपूर्ण भारतातली जी मागणी याची आहे की ओबीसीची जात न्याय जनगणना करण्यात यावी. हे सर्व प्रश्न सोडवायचे असेल तर केंद्र सरकारने ओबीसीची जात न्याय जनगणना करायला पाहिजे. 50% लागलेली सिलिंगची मर्यादा रद्द करायला पाहिजे. आणि आताच पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानाच्या कलम 243 T6 आणि T6 मध्ये अमेंडमेंट करून या देशातल्या 60% ओबीसींना न्याय दिला पाहिजे. ही महत्त्वाची भूमिका केंद्र सरकारला बजवायची आहे, ती त्यांनी बजवावी. आता मान्य नामदार वडेट्टीवार साहेबांकडे मागणी तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वकील संघटनांनी बबनभाऊ दायवाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. आणि हा संपूर्ण वकिलांचा आमच्या नागपुरातील ओबीसी विजयंती एसबीसी साठी राजकीय आरक्षण सेव्ह करण्यासाठी त्यांनी अभ्यासांती ही याचिका दाखल केलेली आहे. मी 2 दिवसापूर्वीच आयोगांना आम्ही राज्य सरकारतर्फे पत्र लिहून इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतपर्यंत माहिती येतपर्यंत एंटरिंग डाटा आम्हाला द्या अशी माहिती विनंती आयोगाला केलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये 17ला सुनावणी आहे आणि 17 तारखेला इंटरिम डाटा आमचे उपलब्ध असला, तो आयोगाचा असला तर त्यावर नक्की प्रभाव पडेल असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आहे. एक खरं आहे की आपल्याला माहीत आहे 16/4 आणि 15/4 दोघांचा शब्द फक्त वेगळा, अर्थ एकच व्हायला पाहिजे. आणि तो अर्थ एक लावला असता तर हा प्रश्न राहिला नसता. पण माननीय केंद्र सरकारने सुद्धा एक जे नव्यानं एफिडेव्हिट दिला आता सुप्रीम कोर्टात की इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आणि ओबीसीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आणि डेटा मिळवण्यासाठी मागितलेली मुदत, हीच जर मुदत राज्य सरकारच्या याचिकेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिली, सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जर तशा प्रकारचा एफिडेव्हिट दिला असता तर 105 नगरपंचायतीतील ओबीसीच्या आरक्षणाला वाचवता आलं असतं. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रावर ती आपत्ती आली त्यावेळेस मात्र ती भूमिका स्वीकारली नाही. आणि ज्यावेळेस मध्य प्रदेश, कर्नाटक असे 5-6 राज्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मात्र तसं नव्यानं एफिडेव्हिट केंद्र सरकारने दिला. याचाच अर्थ नक्की आपण समजदार, आम्हाला इथे पॉलिटिकल कोणावर आरोप विरोध करायचा नाही. शेवट काय आहे, या सगळ्यांचं मत हे आरक्षण कसं योग्य आहे आणि हे टिकलं पाहिजे, मिळालं पाहिजे. संविधानिक आहे, कारण संविधानिक घटनेने दिलेला तो अधिकार आहे आमचा. आता तुम्ही त्याला शैक्षणिक आणि नोकरीविषयी म्हटलं तर मग राजकीय आलंच की. शेवट आरक्षण हे 3ही टप्प्यात मोजलं जातं. पण 2 धरायचं आणि 3ऱ्याला सोडायचं, तर ह्याचं या संदर्भातली याची. आणि आता सांगितलं की यापूर्वीच्या 2, पण मला विश्वास आहे की पुनर्विचार याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालय जे इन्फॉर्मेशन आता आमच्या मिर्झा साहेब आणि पुरुषोत्तम पाटील साहेबांनी केलेलं आहे त्याच्यावर सुनावणी होईल. आणि 17 तारखेला निश्चितच आम्हाला अपेक्षित आहे. कारण सर्व ट्रिपल टेस्टमध्ये 3rd मध्ये तर स्पष्ट म्हटलं आहे तुम्हाला हेड टू हेडच काम करायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर फ्लोअरवर माननीय मंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही जनविलेल्या राज्याला अधिकार नाही असं एकीकडे म्हणत असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र भूमिका ती वेगळी होती आणि तो निकाल वेगळा येतो. म्हणजेच आज जे म्हणता येईल ते त्याला तथे एक जर 27% आरक्षण पूर्णतः लागू करायचं असेल तर तो कुठल्या आरक्षणाचा अधिकार हा वाढवण्याचा असेल तर मग 102वी घटना दुरुस्ती तुम्हाला अपेक्षित आहे, कारण 50च्या वर जायचं असेल तर. म्हणून आम्ही ऑर्डिनन्स काय काढला
की 50 अप टू 50 असंच म्हटलं आहे. 50च्या आत, 50च्या वर नाही. शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब यांचं पॉप्युलेशन जेवढं निघेल तेवढी त्यांची टक्केवारी काढून उरलेलं तर 50% आम्हाला ओबीसी बसवायचं होता. फॉर एक्झाम्पल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ओबीसी ट्रायबलची लोकसंख्या जर 38% आहे आणि शेड्यूल कास्ट 12% आहे, शेड्यूल ट्राईब 38, शेड्यूल कास्ट 12, तिथे जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा या ऑर्डिनन्सला लागू केल्यानंतर सुद्धा राहू शकत नाही, 0 होतो. तसंच नंदुरबारला सुद्धा 0 होतो. तिथेही तीच परिस्थिती आहे. म्हणून आमची मागणी काय होती की हे जिथे मिळेल आम्ही 85% पर्यंत या ऑर्डिनन्सनी ओबीसीचं आरक्षण वाचवू शकलो असतो. पण आज 105 नगर परिषदे वाचवू शकलो नाही आणि नक्की पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेसाठी, जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महासंघाच्या या लढाईला आणि आमच्या वकील साहेबांच्या या सर्व प्रयत्नाला यश मिळेल हा विश्वास नक्कीच आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही ही बाजू, ही परिस्थिती, वस्तुस्थिती मांडण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे पाचार केलं. एवढंच मी आहे. आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं होतं तर 17ला सुरू होत आहे. महिन्याचा आपला कशा वाटतं की किती दिवसपर्यंत महिन्यात निकाल देतील? सर, व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. कारण 17ला जी हिअरिंग आहे ती आहे ओरिजिनल पिटिशनवर जे 2 अप्लिकेशन आलेले, एक स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे रिव्ह्यू अप्लिकेशन, आणि आमचा इंटरव्हेन्शन अप्लिकेशन. तर वी एक्सपेक्ट की सेम डे देर विल बी ऑर्डर्स ऑन इंटरव्हेन्शन अप्लिकेशन अँड देन फॉर डिटेल हिअरिंग दे विल गिव्ह टाइम. My question is that in view of the coming ensuing civic elections, particularly Mumbai Municipal Corporation, Nagpur Municipal Corporation, so in view of this election, so you can ask to the court that Same day we are asking, we are requesting, but then court will pass an order. State government also. State government has already made it. That application is already there. थँक्यू. सर्वांचे आभार. धन्यवाद.